यूट्यूब एक नवीन भन्नाट फीचर घेऊन आलेला आहे. त्या फीचरचं नाव आहे इन्व्हाइट अ कोलॅबरेटर. आता इन्व्हाइट कोलॅबरेटर फंक्शन नक्की काय आहे किंवा त्याचा फायदा सगळ्यात जास्तीत जास्त कोणाला होणार किंवा त्या फंक्शनचा वापर स्टेप बाय स्टेप कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी मी A to Z व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर इन्व्हाइट अ कोलॅबरेटर काय आहे नक्की बघा. तर तुमचा यूट्यूब चॅनलचा जो पण पर्टिक्युलर व्हिडिओ असेल किंवा शॉर्ट असेल तो व्हिडिओ किंवा तो शॉर्ट जर तुम्हाला दुसऱ्या यूट्यूब चॅनलसोबत शेअर करायचा असेल तर त्यांना तुम्हाला काय करावं लागतं, इन्व्हाइटची लिंक पाठवावी लागते. ती लिंक ॲक्सेप्ट केल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काय होणार आहे, त्या चॅनलचे जे सबस्क्रायबर आहे त्या चॅनलचे जे ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ हा शो होणार आहे. त्यामुळं फायदा असा होणार आहे की तुमचा जो व्हिडिओ आहे तो त्या सबस्क्रायबरने बघितल्यामुळं तुमचा चॅनलला जास्तीत जास्त व्ह्यूज हे येणार आहे. तुमचा चॅनल हा लवकरात लवकर ग्रो होणार आहे. पण नक्की कोलॅबरेट कोणासोबत करायचं, तर तुमचा कंटेंट म्हणजे तुमचा यूट्यूब चॅनल ज्या कंटेंटशी रिलेटेड असेल त्या कंटेंटशीच रिलेटेड समोरचा यूट्यूब चॅनल आपल्याला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. म्हणजे जर तुम्ही सपोज रेसिपी बनवत असाल तर रेसिपी बघणाऱ्या ज्या लेडीज आहे त्याच लेडीज काय करतील, रांगोळीची किंवा शिवणकामचे व्हिडिओ बघतील. तर मग असे तुम्हाला चॅनल काय करायचे आहे, हे सर्च करायचे आहे. त्या चॅनलला काय करायचं आहे, तुम्हाला कोलॅबरेट लिंक काय करायची आहे, पाठवायची आहे. आता तुम्ही बघा, परत तुमच्या मनात डाऊट असेल की इन्व्हाइट कोलॅबरेटर केल्यामुळं आपला रिव्हेन्यू त्यांच्यासोबत शेअर होईल का, तर नाही. तुमच्या व्हिडिओवरून जो पण रिव्हेन्यू येणार तो रिव्हेन्यू हा 100% तुम्हाला मिळणार. त्यानंतर तुमच्या व्हिडिओमध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ज्याच्यासोबत इन्व्हाइट केलेला आहे त्याला तुमच्या व्हिडिओमध्ये कुठलेही चेंजेस करता येणार नाही. फक्त इन्व्हाइट कोलॅबरेटरचा फायदा हाच असणार आहे की तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त त्याची रीच वाढवण्यासाठी काय होणार आहे, कोलॅबरेशनचा उपयोग होणार आहे. मग या कोलॅबरेशनचा उपयोग जास्तीत जास्त कोणाला होणार आहे, छोट्या यूट्यूबरला होणार आहे. का बरं, तर जे छोटे यूट्यूबर आहे त्यांचा चॅनल जर सुरुवातीला 0 किंवा 100 सबस्क्रायबरच्या मध्ये असेल तर यूट्यूब फक्त त्यांचा व्हिडिओ 9 ते 10 लोकांना सजेस्ट करतो. त्यातही त्या 9 ते 10 लोकांनी त्यांचा व्हिडिओ जर हा फुल वॉच केला तर यूट्यूब अजून 10 ते 15 लोकांना काय करतो, तो व्हिडिओ पुढे सजेस्ट करतो. पण जर नवीन यूट्यूबर असतील आणि त्यांनी जर एखाद्यासोबत जी तुमची लिंक जर कोलॅबरेट केली किंवा तुमचा व्हिडिओ जर कोलॅबरेट केला, त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला तुमचा जो व्हिडिओ आहे त्यांच्या चॅनलला काय होणार आहे, शो होणार आहे. जर तुमचा कंटेंट त्यांच्या चॅनलच्या सबस्क्रायबरशी रिलेटेड असेल तर ते सबस्क्रायबर काय करणार आहे, तुमचा व्हिडिओ बघणार आहे. तर आता हे इन्व्हाइट कोलॅबरेटर फंक्शन A to Z आपल्याला प्रोसेस कशी करायची ते आपण व्हिडिओमध्ये बघूया. YT स्टुडिओ काय केलं आहे, ओपन केलेला आहे. आता YT स्टुडिओमध्ये मला जो हा फर्स्ट व्हिडिओ आहे, हा फर्स्ट व्हिडिओ काय करायचा आहे, एका यूट्यूब चॅनलसोबत कोलॅबरेट करायचा आहे. मग कोलॅबरेट करण्यासाठी तुम्हाला वरती जो एडिटचा आयकॉन दिसत आहे त्या एडिटच्या आयकॉनवरती जायचं आहे. आता त्या एडिटच्या आयकॉनवरती गेल्यानंतर तुम्हाला खाली दिसत असेल इन्व्हाइट अ कोलॅबरेटर ऑप्शन. आता इन्व्हाइट अ कोलॅबरेटर ऑप्शनवरती गेल्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे, यू आर इन कंट्रोल, ओनली यू कॅन मेक चेंजेस टू द व्हिडिओ. म्हणजे त्या व्हिडिओवरती काय करणार आहे, पूर्ण तुमचा कंट्रोल असणार आहे. त्या व्हिडिओवरती सर्व काही चेंजेस तुम्ही करू शकता. त्यानंतर एक्सपांडेड रीच, वी विल हेल्प युअर व्हिडिओ युअर कोलॅबरेटर ऑडियन्स. म्हणजे आम्ही तुमचा व्हिडिओ काय करणार आहे, यूट्यूब काय करणार आहे, आपला व्हिडिओ हा जो आपण ज्याच्यासोबत कोलॅबरेट करत आहोत त्याच्या ऑडियन्सपर्यंत आपले व्हिडिओ काय करणार आहे, पोहोचवणार आहे. त्यानंतर फुल ओनरशिप, यू कीप ऑल द रेव्हेन्यू, व्ह्यूज अँड वॉच टाईम फ्रॉम द व्हिडिओ. म्हणजे तुमचा जो रेव्हेन्यू असेल, जे व्ह्यूज असतील, जे वॉच टाईम असतील तुमच्या व्हिडिओकडून मिळालेले, हे त्याच्यावरती पूर्णपणे तुमचा अधिकार असणार आहे. ज्याच्यासोबत तुम्ही कोलॅबरेट करत आहात त्याच्याशी याचा काहीही संबंध नसणार आहे. फक्त कोलॅबरेट केल्याचा फायदा इतकाच असणार आहे की त्याच्या ऑडियन्सपर्यंत काय होणार आहे, आपला व्हिडिओ हा जाणार आहे. मग आता वरती तुम्हाला काय करायचं आहे, सर्च फॉर अ चॅनल. आता सर्च फॉर चॅनल तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली एखाद्या चॅनलचं नाव काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. आता मी जसं करते, टेक सोनाली मराठी. टेक सोनाली मराठी. आता मी टेक सोनाली मराठी केल्यानंतर तर बघा इथे तुम्हाला काय येते, इन्व्हाइट अ कोलॅबरेटर. आता ॲलो ॲनालिटिक्स व्ह्यूइंग, दे वॉन्ट हॅव ॲक्सेस टू एनी रेव्हेन्यू इन्फॉर्मेशन. म्हणजे जर आता समोरच्या यूट्यूबरला ज्याला आपण कोलॅबरेट करत आहोत त्याला आपल्या ह्या व्हिडिओशी रिलेटेड जो आपण काही रेव्हेन्यू मिळवत आहात त्या रेव्हेन्यूशी रिलेटेड कोणतीही माहिती नको जायला, त्यासाठी हा ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे, ऑन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली दिसत असेल क्रिएट अ लिंक. आता ही क्रिएट अ लिंक केल्यानंतर तुम्हाला ही लिंक काय झाली आहे, जनरेट झालेली आहे. तुम्हाला कॉपीचा ऑप्शन दिसत आहे, तुम्ही कॉपी करू शकता किंवा खाली सिम्पली शेअर करून तुम्ही काय करू शकता कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपला किंवा कोणत्याही म्हणजे इंस्टाग्राम आय डीला. किंवा सपोज तुम्हाला व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम आय डी समोरच्या यूट्यूबरचा माहीत नसेल तर तुम्ही काय करू शकता, सिम्पल त्यांच्या चॅनलवरती जाऊन कोणताही एक व्हिडिओ ओपन करा. त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काय करायची, तुम्हाला ही लिंक काय करायची, शेअर करायची आहे. मग ज्या वेळेस समोरच्या यूट्यूबरला आणि तुम्हाला खाली लिहायचं आहे
इन्व्हाइट अ लिंक फॉर कोलॅबरेटर. आता ज्या वेळेस त्यांना तुमच्यासोबत कोलॅबरेटर करायचं असेल, ठीक आहे, त्यांना जर ॲक्सेप्टेबल असेल तर ते काय करतील, त्या लिंकवरती क्लिक करून तुमची लिंक फक्त सिम्पली काय करतील, ॲक्सेप्ट करतील. त्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा व्हिडिओ हा दुसऱ्या यूट्यूब चॅनलसोबत काय करायचा आहे, कोलॅबरेट करायचा आहे. तर तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजली असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जो चॅनलशी कोलॅबरेट करायचा आहे त्या चॅनलला या पद्धतीने कोलॅबरेट करा, की ज्यामुळे तुमच्या व्हिडिओला काय होईल, जास्तीत जास्त व्ह्यूज येईल, तुमचा व्हिडिओ हा त्यांच्या पण ऑडियन्सपर्यंत काय होईल, पोहोचेल. तर काय होईल, तुमचा हा व्हिडिओ काय होणार आहे, जे तुम्ही ज्या चॅनलसोबत कोलॅबरेट केला आहे त्या चॅनलच्या होम पेजला हा तुमचा व्हिडिओ दिसणार आहे. मग तुमचा आणि त्यांचा कंटेंट हा जर इक्वल असेल किंवा ऑडियन्स इक्वल असतील, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कुकिंग रिलेटेड आणि शिवणकाम रिलेटेड लेडीज हे काय करतात, व्हिडिओ म्हणजे बघण्यात इंटरेस्टेड असतात सेम लेडीज, मग त्यांचे पण ऑडियन्स काय करतील, तुमच्या कुकिंग रिलेटेड व्हिडिओज हे बघतील. तर त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज आणण्यासाठी, तुमचं चॅनल जास्तीत जास्त ग्रो करण्यासाठी मदत होणार आहे. तर अशाच यूट्यूब संबंधित डेली टिप्स, नवनवीन अपडेट्स, त्यानंतर छोटे काही म्हणजे यूट्यूबमध्ये तुमच्या क्वेरीज असेल त्या क्वेरीज मी काय करत असते, डेली त्यांचं निरसन करत असते. तर अशाच नवनवीन माहितीसाठी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.